ज्यावेळेस चोखोबरायांच्या पत्नीला 6वा महिना लागला होता, गर्भवती अवस्थेत माझ्या चोखोबरायांच्या पत्नी आहेत. बघता बघता 6वा महिना संपला, 7वा महिना संपला, 8वा महिना संपत आला, अर्धा महिना राहिला आणि माझ्या चोखोबरांच्या पत्नीनं सोयराबाईनं त्यांच्या पत्नीकडे एक शब्द मागितला. स्वामी, अहो ऐका ना, थोडा आवाज मोकळा करा ना. स्वामी, माझी एक विनंती आहे तुम्हाला. आता मला 8वा महिना संपत आलाय, काम मला करता येत नाही हो, कोणतंही काम करता येत नाही, अवघडलेल्या अवस्थेत मी आहे आता. परंतु घरामध्ये काम किती आहेत आणि मी एवढी वाईट पण नाही आणि एवढी खालच्या वृत्तीची पण नाही की जेणेकरून बाई माणसाचं काम मी एखाद्या पुरुषाला सांगेल. आणि तुम्ही तर माझे स्वामी आहात ना, नाही सांगू शकत मी. एक काम करा ना माझ्यासाठी. काय करा? तुमच्या बहिणीला 1 ते 1.5 महिन्यासाठी तुम्ही इथं घेऊन याल का? चोखोबराने सांगितलं, बाबा ठीक आहे, जातो, मी माझ्या बहिणीला घेऊन येतो. चोखोबराय निघतात आणि आपल्या बहिणीला आणण्यासाठी ज्यावेळेस चोखोबराय आपल्या रस्त्याने निघतात आणि रस्त्याने निघल्याच्या नंतर चोखोबरांच्या कानावरती देवाचं भजन आलं आणि एवढा त्यांना भजनाचा आनंद वाटायचा की हातातलं काम सोडून सुद्धा माझे चोखोबराय भजन करायचे. चोखोबरायांचं काम असायचं लाकडं फोडायचे सकाळी. ते लाकडं फोडत असताना सुद्धा आपण जी कोऱ्हाडं मारतो ना, ती कोऱ्हाडं मारली का पांडुरंगा, खाली धरबी फुटली का पांडुरंगा, उचलायच्या टायमाला सुद्धा पांडुरंगा, एवढं नामचिंतन झालं होतं. पण तो नामचिंतन करत असताना देवाकडे कधीच काही मागितलं नाही. परंतु तुमचं आमचं घ्या ना, देवाकडे 100 रुपये दानपेटी टाकितो आणि मागणी 1 लाख रुपयाची करतो. कळतंय का? ओ सुमन मावशी, मंगल काकू, पटतंय का तुम्हाला? 100 रुपये देवाच्या पेटीमध्ये टाकायचे आणि 1 लाख रुपयाची मागणी करायची. नाही देणार देव. त्यासाठी भक्तीच करावी लागते आणि ती पण भक्ती शुद्ध करावी लागते. चोखोबरांनी एवढं भजन केलं होतं तरी सुद्धा त्या दिंडीमध्ये चोखोबरांना एक दिंडी मिळाली. विचारलं, वारकरी रामकृष्ण हरी कुठे चाललात? वारकऱ्यांना सांगितलं, देवाकडे चाललोत, पांडुरंगाकडे चाललोत, महिनावारी आहे, मी येऊ का तुमच्या सोबत? ठीक आहे बाबा, चला. तुम्ही पण वारकरी दिसता, गळ्यामध्ये माळ आहे, कपाळावरती टिळा आहे, चला तुम्ही पण आमच्या सोबत. चोखोबरायांना मी कोणत्या कामासाठी चाललोय, आपण कोणत्या कामासाठी चाललो हे सुद्धा लक्षात राहिलं नाही का? नामचिंतन. एवढं नामचिंतन घेत 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 पंढरपूरला पोहोचले आणि मध्येच अर्ध्या वाटामध्ये आता त्या भगवान परमात्म्याला काळजी पडली, माझा भक्त माझ्याकडे येतोय. पण तो माझ्याकडे येत असताना घरी काय पराक्रम वाढून ठेवलेत हे मला पाहिलं पाहिजे. सोयराबाई गर्भवती अवस्थेत आहेत, बाळंतपणाचे दिवस जवळ येणार आहेत आणि चोखोबराय पंढरपूरला येतात. मलाच काहीतरी करावं लागेल. देवानं विटेवरून उडी मारली आणि चोखोबरायांनी ज्यावेळेस देवाचं भजन सुरू केलं, जसं जसं चोखोबराय देवाचं भजन करतील तसं तसं भगवान परमात्मा लवकर 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 घरी यायचे. आणि घरी येत असताना ज्यावेळेस झोपडीवरती हात मारणार, चोखोबाची बहीण झाला चारंगारा, चोखोबाची बहीण झाला चारंगारा, चोखोबाची बहीण झाला चारंगारा, चोखोबाची बहीण झाला चारंगारा, चोखोबाची बहीण
बहीण झाला चारंगार. वैनी उघडा दार कमान. वहिनी उघडा दार हा कमान. वैनी उघडा दार. वैनी उघडा दार हा कमारी. चोखोबाची बहीण झाला चारंगार. 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 चोखोबाची बहीण झाला आहेत राव पाहिजे आहे. बघा याला आधी घासावं लागत इथं हवा येत. ज्यावेळेस भजन सुरू झालं आणि भगवान परमात्म्यानं आता भगवान परमात्मा म्हणून नाही तर कोणाचं रूप घेतलं? संत चोखोबारायांच्या बहिणीचं. दरवाजावरती थाप मारली, आतमध्ये गेले आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर सोयराबाईंना, माझ्या सोयरा आईला सगळ्या कामात मदत केली. बाळंतपण झालं, एक पुत्र त्यांच्या पोटी, त्या पुत्राचा जन्म झाला, त्यांना एक रत्न प्राप्त झालं. आणि बाळंतीण बाईचं, त्या गर्भवती बाईचं जे जे काही काम होतं ते प्रत्येक काम माझ्या भगवान परमात्म्याने केलं. पण कोणाच्या रूपामध्ये केलं? माझ्या चोखोबारायांच्या बहिणीच्या रूपामध्ये. मला सांगायचं एक आहे, शुद्ध भाव जर असेल तर देव कोणतंही काम करतो. आणि ज्यावेळेस चोखोबाराय आता पंढरपूर मध्ये जातात आणि पंढरपूर मध्ये गेल्याच्या नंतर चोखोबारायांनी भगवान परमात्म्याचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर मागं फिरतात. मागं फिरल्याच्या नंतर आता माझ्या चोखोबारायांच्या डोक्यामध्ये कल्पना आली की बाबा, मला माझ्या पत्नीनं माझ्या बहिणीला आणण्यासाठी पाठवलं होतं आणि आता मी हे काय केलं? डोळ्यामध्ये अश्रू आलेत. आता घरी गेल्याच्या नंतर काय पराक्रम झाला असेल, काय अवस्था घरी झाली असेल, याचं काहीच माहिती नव्हतं. परंतु ऐका, चोखोबाराय घरी येतात आणि घरी आल्याच्या नंतर माझ्या देवाला ही बातमी कळाली. आता चोखोबाराय काय झाले, घरी आले. मग देवानं ते रूप तिथंच टाकलं, परत विटेवरती जाऊन उभा राहिले. आणि आता माझी सोयराबाई म्हणतात, स्वामी ऐका ना, तुमच्या बहिणीने इथं आल्याच्या नंतर खूप काम केलं. आपण तिला सोनं नाणं ते देऊ शकत नाही, परंतु एखादी साडी चोळी तरी द्या. चोखोबारायांना ते बोलणं आडवं लागलं आणि आडवं लागल्याच्या नंतर चोखोबाराय म्हणतात, अगं ऐक ना, नाही राहिलं माझ्या लक्षामध्ये, गेलो तसाच मी पंढरपूरला, परंतु ऐक ना, मला असं आडवं बोलू नको. त्यावेळेस घडलेला सगळा वृत्तांत सांगितला आणि सांगितलं, तुमची बहीण आता बाहेर उभी आहे, तिला जा, तिला भेटा. आणि माझ्या शब्दावरती विश्वास नाही ना, तुम्ही स्वतः प्रत्यक्षात तिला भेटा. चोखोबाराय बाहेर येतात आणि बाहेर आल्याच्या नंतर पाहिलं तिथं साडी पडलेली, चोळी पडलेली आणि भगवान परमात्म्याचे पाऊल त्या ठिकाणी होते. चोखोबारायांना कळालं, बाबा ही बहीण दुसरी तिसरी कोणी नसून हा माझा जगाचा पालन करता, पोषण करता भगवान परमात्मा आहे. आणि माझी भक्ती पाहून, माझा कळवळा पाहून माझ्या देवाला नको नको ते काम करावं लागलं, याचं मला वाईट वाटतं. मला सांगायचं एक आहे, चोखोबारायांच्या मनामध्ये अतिशय शुद्ध भाव होता,
परंतु वाईट याचं वाटायचं की बाबा मी देवाची भक्ती करतो, परंतु देवाला एवढ्या खालच्या पातळीचं काम करावं लागलं याचं देवा मला माहीत वाटतं. चोखोबाराय रडतात आणि रडणाऱ्या चोखोबारायांना आता देवानी प्रश्न केला, चोखोबाराय ऐका ना, तुम्ही जेवढं मला प्रेम दिलंय, जेवढी माझी सेवा केली, जेवढी माझी पूजा अर्चा करतात ना, तो तुमचा भाव मला एवढा प्रिय आहे, कारण तुमच्या भावामध्ये ते मात्र सुद्धा एक शंका नसते, स्वार्थ नसतो. त्यामुळे तुमच्यावरती जर संकट आलं तर ते टाळणं माझं काम आहे. मला सांगायचं एकच आहे, देव भावाचा भुकेला. मग देवाची भक्ती करत असताना आपण आपल्या भक्तीमध्ये ते मात्र सुद्धा शंका करायची नाही. परंतु केव्हा, ज्यावेळेस आपण भाव शुद्ध भाव करू. एकदा की आपण शुद्ध भाव केला आणि शुद्ध भाव केल्याच्या नंतर देव आपल्याला भेट देतो. विठाला